कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 22 जून सोमवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपये आणि जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। कारण दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना यापुढे मे हप्त्याची आणि जून हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता आज 22 जून सोमवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मे हप्त्याचे 1500, जून हप्त्याचे 1500 जमा केले जात आहे, तर ते प्रमुख 12 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली होती। परंतु लाडक्या बहिणींना, आज खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना, तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात। जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना, आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तर या दोघांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये टोटल मिळून किती पैसे सोडण्यात आलेले आहेत, कोणाकोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, याच्या आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती देत आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना, जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण सर्वात अगोदर महत्त्वाच्या 4 पात्रता पाहून घेऊयात। जर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल, तरच तुम्हाला मे हप्त्याचे 1500, जून हप्त्याचे 1500 आता मिळत आहेत। जर तुम्ही या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत नसाल, तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आता आपण 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का, हे आपण आता सविस्तर पद्धतीने पाहून घ्या। जर तुम्ही लाडक्या बहिणींनो 4 पात्रतेमध्ये पात्र ठरला, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण त्या 4 पात्रता पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना, 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे का, पोस्टामध्ये आहे का, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे का, ICICI बँक, कॅनरा बँक, IDFC बँक, HDFC बँक अशा बँकेमध्ये आहे का। जर तुमचं बँक खाता अशा बँकेमध्ये असेल, तर तुम्हाला सर्वात अगोदर आज पैसे मिळणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो, अजून 5 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। जर तुमचं बँक खाता या प्रमुख 5 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल, तरी पण तुम्हाला मे हप्त्याचे 1500, जून हप्त्याचे 1500 आता जमा केले जाणार आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता सोडवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला मे हप्त्याचे पैसे, जून हप्त्याचे पैसे मिळत
मिळवायचे असतील तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या जेवढ्या पण काही चर्चा सुरू झालेल्या होत्या तेवढ्या सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण आज उद्या आणि परवा म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज 22 जून, उद्या 23 जून आणि परवा दिवशी 24 जून, तर या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जात आहेत। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींनो अखेर तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने आता दिलासा मिळत आहे। तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आता लाडक्या बहिणींनो तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज 22 जून सोमवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे, जून महिन्याचे पैसे आता जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। यासोबत लाडक्या बहिणींनो कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्या प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। जिल्हे आणि बँका लाडक्या बहिणींनो तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेंपैकी असेल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आता आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊया। तर बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला मे हप्त्याचे पैसे, जून हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर बघा लाडक्या बहिणींनो तुमचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन नसली पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसला पाहिजे। यासोबत लाडक्या बहिणींनो तुमचे वय हे 65 वर्षांच्या पुढे नसायला पाहिजे। जर तुम्ही अशा पात्रतांमध्ये बसत असाल तर तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जात आहे आणि तुमची मे हप्त्याची, जून हप्त्याची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु लाडक्या बहिणींनो आज तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो आता आपण वेळ न घालवता जिल्हे आणि बँकांची यादी पाहून घ्या। परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याच्या महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि लाडक्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होते, परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे। तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत, तर ते प्रमुख जिल्हे कोणकोणते आहेत, प्रमुख बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजने
योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. लाडकी बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. आता बघा, लाडकी बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी आता आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार मे हप्त्यासाठी जून हप्त्यासाठी मागच्या 2-3 दिवसांपूर्वी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज 22 जून सोमवार, उद्या 23 जून मंगळवार, परवा दिवशी 24 जून बुधवार म्हणजेच 22 जून, 23 जून, 24 जून या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत आणि तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना अखेर तुम्हाला आता दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय सुद्धा होणार नाही. तर एकंदरीत लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार आणि तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये आणि अटी शर्तींमध्ये बसत आहेत, तर त्या लाडक्या बहिणींना आता खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे. त्या बहिणींची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये आज एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना टप्प्याटप्प्याने पैसे सोडले जात आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर मे महिन्याचे 1500, जून महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेला असायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला आता काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते. जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करायचं आहे.